अरे मित्रांनो, काय फायदा एवढा फॉलोअर्स आणि फेमचा? मला सुद्धा जर चिखलातून चालत जायला लागत असेल तर मी सुद्धा नॉर्मल आयुष्य जगतोय. रात्रीचा दिवस करून आमचे सगळे कॉन्टेंट एडिट करणारे एडिटर एका बाजूला आणि फुकटचे फ्रेंच फ्राईज खाणारी बायको एका बाजूला. पण या दोघांच्या मध्ये जर काळजाच्या जवळ कोण असेल तर आमचं युवराज पाजी. आणि ते गालावर खडी, डोळ्यात बुंदी आई धुंदी. सॉरी चुकलो मी. जाऊ दे, ते काही असू द्या. माणूस ही प्रजातीच अशी आहे जी विनाकारण हसत असते, मग त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या. आणि स्टुडिओमध्ये एवढा मोठा हॅशटॅग लटकावले की आता लवकरच 1 मिलियन फॉलोअर्स होतील असं वाटायला लागले. आणि ते कोण म्हटलं होतं नाचता येणं अंगण वाकडं? ही वाली जर स्टेप करून दाखवली तर मी तुम्हाला मानतो. आईच्या गावात ह्या स्नॅपचॅटचा शोध लावणारा मला एक दिवस भेटला पाहिजे रे. नाही याला एका चटणी शॉर्ट मध्ये आडवा केला तर नावाचा बाबराव वापटे नाही मी. आमच्या हॅरी पॉटरला वाटतं की हा दिवसभर काम करून आला म्हणून याला ही पार्टी ऑफर करतोय, पण याच्याकडून मला एक रील शूट करून घ्यायची होती म्हणून या दोघांना मी ही पार्टी ऑफर करत होतो. हे फक्त मलाच माहिती आहे. आणि खिशामध्ये रुपया नसताना सुद्धा महाग गाड्यांवरती आम्ही चर्चासत्र करत होतो. आणि ह्या सगळ्या गाड्या आपण अफोर्ड करू शकत नाही. या हर्षदचं स्मिथ हास्य सांगून जात होतं. आणि तुमच्या आयुष्यात जे काही कर्मकांड होतील हे सगळे तुम्ही तुमच्या लेवलला सॉल्व्ह करायचे असं सांगून बायको निवांत तिच्या खुर्चीवरती जाऊन बसली. चला भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.